तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर हा ब्लॉग आहे तो प्रत्येक ब्लॉगमध्ये मी युनिक बोलतो, पण हा खरंच खूप युनिक असणार आहे कारण मी चाललो आहे दूधसागर वॉटरफॉलला. आता हा ब्लॉग थोडाफार फिलॉसॉफिकल पण असणार आहे, सो पहिलंच अवेअर करून ठेवते तुम्हाला आणि त्यामुळे हा युनिक असणार आहे. ठीक आहे, आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. आता दूधसागरला जायचे 2 रूट आहेत. एक कोकण मार्गाने जाऊ शकते, ते तुम्हाला नंतर सांगेन. पण आता मी जातो आहे दादर हुबळी पकडून, म्हणजे इकडून दादरपासून मी लोंढा जंक्शनला जाईल. लोंढा जंक्शनपासून आता दादर हुबळी एक्सप्रेस येईल, त्याने दादर टू लोंढा जंक्शनमध्ये जायला. सकाळी लोंढा जंक्शनला पोहोचेल. लोंढा जंक्शनवरनं दुसरी ट्रेन पकडेल टुवर्ड्स मडगाव, आणि त्या रूटने मला तो पूर्ण ब्युटी दिसणार आहे दूधसागर वॉटरफॉलची. दूधसागर वॉटरफॉल आता बंद आहे, पण ते ट्रेनमधून 40 किलोमीटर पर हारच्या सगळ्यात स्लो ट्रेन चालते तिकडे, आणि तो रूट सगळ्यात ब्युटिफुल आहे. सो तो एक्सप्लोर करणार आहे ह्या ब्लॉगमध्ये. मडगाववरून उद्या रिटर्न येणार आहे कोकणकडनं एक्सप्रेसने, म्हणजे स्पेशल मी दूधसागर बघायला हुबळी मार्गे जाऊन कोकण मार्गाने रिटर्न येणार आहे. गर्दी बघ किती गर्दी, आता लटकून जातील. लोक जॉब करतायत सर्वायवलसाठी, पण उद्या जर यांच्या जीवाला काय झालं तर यांचा जॉब करून काय फायदा. जस्ट थिंक अबाउट दिस. लटकून जातील लिटरली. आहे बघा. तर आपला S6 डब्बा आहे आणि X6 डब्बाचे ते आपण आलेलो आहे. आता येईल, अनाऊन्समेंट तर झाली आहे ट्रेनची, येईल आता 8:50पर्यंत. आता 8:40 झालेत. तर गाईज आपली ट्रेन आलेली आहे फायनली. हिचा अजून अपग्रेड केलाच नाही, हिला ICFच ठेवला आहे, अजून LHB अपग्रेडेशन दिलं नाही आहे ह्या ट्रेनला. चला, तर फायनली गर्दी आहे ह्या ट्रेनला. मित्र 2 मिनटं साईड लोवर किंवा साईड अप्पर भेटली तर बरं झालं असतं, पण आपल्याला भेटली आहे मिडल 18 नंबर. हा बघा, ठीक आहे, काम चालून घ्यावं लागेल, ऑप्शन नाही आता. हेच मगाशी मी ऑब्झर्व करत होतो ठाणे स्टेशनला असाच बसलेलो. अंबरनाथ आणि कर्जत लोक नुसती कचऱ्यासारखी चढतात, कचऱ्यासारखी, म्हणजे ते लिटरली त्याच्या टाचांवर उभं राहतात. पण माझ्या डोक्यात एक क्वेश्चन येतो की हे सगळं ते जॉबसाठी करत आहेत, पण उद्या जर ह्या जीवाला काय झालं तर जॉब करून काय फायदा. मी ते सांगतो आहे. मी तुमच्या जॉबच्या अगेन्स्ट नाही आहे. मी तुम्हाला असं नाही बोलत आहे की सर्वाईव्ह करू नका किंवा जॉब करू नका. मला फक्त एवढं बोलायचं की तिथे हेल्दी वे ऑफ सर्वायवल पण आहे, ज्याच्यात तुमची फॅमिली पण सिक्युअर राहील आणि तुम्ही पण सिक्युअर राहील. तुम्ही सिक्युअर राहिला तर तुमची फॅमिली सिक्युअर राहील. तुम्ही बिझनेस करू शकता किंवा काहीतरी जॉबच्या बाजूला स्टार्ट करू शकता, स्वतःचं काही ना काहीतरी करू शकता. ते होईल की नाही माहिती नाही, पण ते ट्राय करणं महत्त्वाचं आहे. आणि काय टायमाला नाही, जर तुम्ही 100% दिला तर त्या गोष्टी होतात. ही व्हाया पनवेल ट्रेन, तिच्या पाठोपाठ दादर ट्रेन आहे, ती व्हाया एक कोकण रेल्वे आहे आणि एक व्हाया कल्याण मार्गे जाते. पण आता आपण आहोत, हे बघा, पनवेल मार्गे जातो आहे. जसं तुम्ही बघू शकताय, मिडल बर्थमध्ये जेवू पण नाही शकत माणूस बसून. साईड लोअरिंग साईड अप्परला बसू शकतो. थोडं खातो साईड अप्परला बसून, मे बी भूक लागली तर नंतर, आणि मग झोपतो. आता ट्रेन पोचली आहे कर्जतला. आता पाठी बँकर्स लावत आहेत. बँकर्स लावल्यावरती आता इथे घाट सेक्शन आहे ना, सो ट्रेन आता चढवणार आहेत वरती, आणि त्यासाठी पाठी बँकर्स लावली. इकडे पण चढणीचा घाट आहे पुणे टुवर्ड्सचा, म्हणजे कर्जतला आली तर. पण ते दाखवू नाही शकत, रात्री काही दिसणार नाही, पण सकाळी गेला तर एकदम कडक असा घाट येतो. तर तुम्ही, पाऊस चालू आहे आता. पाऊस कर्जत साईडला चालू आहे, पण विठ्ठलवाडी त्या साईडला पाऊस नव्हता आज एवढा. कल्याण साईडला झोपलेलो, आणि जसं तुम्ही बघू शकता सांगली आलं आहे. तर इकडे थांबवली आहे गाडी. सांगली इकडनं काढतील काय वेळात. 5 वाजले सकाळचे, आता 5. मम्मीने दिलं आहे मला फोडणीचा भात आणि पापड, आणि याच्यासोबत लोणचं पण आहे, जे घरी बनवलं आहे, खूप सुंदर आहे, कोकणी लोणचं. तर खाऊया मस्तपैकी. तर मिरज जंक्शन हे मेन स्टेशन आलेलं आहे. इकडनं एक रूट आहे तो कोल्हापूरला जातो स्ट्रेट, आणि त्याच्यानंतर त्या साईडचा रूट जातो लोंढा जंक्शनला. आणि लोंढा जंक्शनवरून आपल्याला ट्रेन परत चेंज करायची आहे, आणि तिकडनं मडगावला जायचं आणि मडगाववरून परत चेंज करायची. आता स्टेशनवर ट्रेन पोचले मिरजला, आणि टोटल किती डिस्टन्स होते माहिती आज. मुंबई टू लोंढा जंक्शन 535 किलोमीटर. लोंढा जंक्शन टू मडगाव जंक्शन होतो आहे 92 किलोमीटर, आणि तिकडनं मडगाव जंक्शनवरून परत मुंबईला होतो आहे काहीतरी 580 किलोमीटर, म्हणजे 1000च्या वरची किलोमीटर होत आहेत, 1300च्या वरती किलोमीटर होत आहेत. विचार करा. गुड मॉर्निंग. फायनली मॉर्निंग झालेली आहे, आणि ॲक्च्युली समोर येणारी ट्रेन आहे ना, ती खूप लेट आहे.
त्याच्यामुळे होणार असं आहे ना की मला धारवाडला जावं लागणार, तिकडनं ते ट्रेन बोर्ड करावी लागणार आहे. ती लेट खूपच लेट असली तर दूधसागर बघताच येणार नाही यार. असे चॅलेंजेस असतात. कर्नाटका, दिस इज कॉल्ड कर्नाटका. बेलगामची फेमस मिठाई ऐकलं का? फेमस मिठाई. हे बघा, इकडनं मुंबईवरून आपण निघालो आणि इकडून असं कोल्हापूर बेळगावी मार्गे चाललो आहे आणि एक पोचलो आहे कर्नाटकामध्ये. इथे अजून एक ऑप्शन असतो, ह्या आपण जे कोकण मार्ग येतो ते ह्या इकडनं समुद्र सपाटीच्या म्हणजे समुद्राच्या बाजूने. हे बघा कॉर्नरमधून हे बघा गोवा मार्गे, मग कर्नाटक गोकर्णा मुर्डेश्वर कर्नाटकमध्ये एंटर करतो ह्या मार्गे. आणि जर तुम्ही बेळगाव मार्गे गेले तर इकडनं येतो. ठीक आहे, असं इकडनं लोंढावरून तो पण कर्नाटक मार्गामध्येच आहे का दूधसागर, आणि तिकडनं गोवा, आणि गोवावरून परत असं वरती जाणार आपण टुवर्ड्स मुंबई. हे बघा इकडे ठाण्याला जेव्हा ट्रेन मी बोर्ड केली तेव्हा तिकडे वॅप म्हणजे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह लावलेला, आणि मिरज जंक्शनला मला वाटतं चेंज करून WDP 4D लावला, म्हणजे डिझेल लोकोमोटिव्ह. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघाल ना तर इथे इलेक्ट्रिक वायर्स आहेत. तरी पण त्यांनी का डिझेल तो लोकोमोटिव्ह लावला मला माहिती नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा यार, कारण जे आपल्याला नाही माहिती ते नाही माहिती. वेलकम टू कर्नाटका. तर फायनली बेळगाव स्टेशन आलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता इथे. आणि काही वेळात ही ट्रेन इकडनं सुटेल. लोंढा जंक्शनवरनं ट्रेन बुक केलेली ती होती अमरावती एक्सप्रेस, वास्को द गामाचे वास्कोला जाणारी अमरावती एक्सप्रेस. ती 11 तास लेट आहे. म्हणून मी बोललो त्या दुसऱ्या ट्रेनचं रिझर्वेशन नाही, त्याच्या आता बघूया ॲडजस्ट करून जाऊ. TCला पैसे देऊन तिकीट हे पावती फाडून किंवा जनरलमध्ये बसून. मग ती ट्रेन आहे ती आता तुम्हाला दाखवली मी रिसेंटली, ती पण 2 तास लेट आहे. मग मी बोललो यार. आणि त्या पहिला जी तिकीट काढलेली अमरावती वास्कोची अमरावती, तिची मला आता TDR फाईल करावी लागणार आहे. खतरनाक ना, फक्त एका धबधबा बघण्यासाठी किती स्ट्रगल. आपण जी बोर्ड करणार आहे लोंढा जंक्शनपासून ट्रेन, ती आता इथे 1:19ला दाखवते, इकडे बघू शकता. आणि काल ही ट्रेन लेट होऊन संध्याकाळी आली, आणि दूधसागरच्या त्या ट्रॅकवरून ती संध्याकाळी गेलेली मडगावला 8 वाजता आली. ही मला आता टेन्शन आलं आहे की ही ट्रेन टायमावरती म्हणजे येईल की नाही, नाहीतर आपल्याला दूधसागर नाही बघायला भेटणार, नाहीतर मला दुसऱ्या ट्रेनने रिटर्न जावं लागेल. काय ऑप्शन नाही. ट्रेनने काय क्रॉप मारला होता तर मध्ये खूप सारे स्टेशन आहेत, पण तिथे ही ट्रेन थांबत नाही जास्त, म्हणजे ही ट्रेन पाहुण्यात येते शॉर्टमध्ये. खूप सारे स्टेशन स्किप करते मध्ये. तर वेळ घेतली आहे कर्नाटकची. कर्नाटक बघा काही सुंदर आहे, कोकणासारखं सुंदर आहे कर्नाटक. फक्त इथे ऊस जास्त हे केलं जातं आणि आपल्या इथे भात शेती केली जाते. केळीची बागा पण होती मगाशी, खूप काय होतं. बघू शकता आताच भेळ घेतली आहे मस्तपैकी कर्नाटकची, आणि बाहेर पाऊस चालू आहे, पाऊस. तर गाईस फायनल लोंढा जंक्शन आलं आहे, माझ्याकडे छत्री नाही आणि बाहेर पाऊस चालू आहे. आणि हे बघा इथे दपरे लिहिलं आहे, म्हणजे दक्षिण पश्चिम रेल्वेचा हा रेक आहे, म्हणजेच कोच आहे. ठीक आहे, माझ्याकडे छत्री नाही एक गोष्ट, आणि इकडे वेटिंग रूम आहे, थांबावं लागेल कारण बाजूला रिटायरिंग रूम नाही आहे. IRCTCवर मी PNR टाकला आणि बघितलं की मला रिटायरिंग रूम भेटतो आहे का 2-3 दिवसासाठी ACचा असा, पण नाही आहे लोंढा जंक्शनला. हुबळीला आहे, पण हुबळी इकडून खूप लांब आहे. तर ठीक आहे, वेटिंग रूममध्ये थांबूया इकडे, मग येईल आपली ट्रेन. म्हणजे ती लेट होते, आय डोंट नो आता ती किती वाजता येईल. आणि इथे बघू शकता ही ट्रेन लेट होत चालली आहे, 2 तास 40 मिनटं लेट, म्हणजे लेटच होत चालली आहे. आणि इथे मडगावचं टायमिंग आता खूपच वियर्ड दाखवतो आहे. 5:22. जाऊ दे, कोकण गाणे सोडली तर मत्स्यगंधा पकडू, जनरलने जाऊ रिझर्वेशन असून पण. आंघोळ मस्तपैकी झाली आहे माझी, नवीन कपडे घातलेत, आणि ट्रेन लेट होत चालली आहे. कोकण गाणे सुटणारच आहे. मला डाऊट आहे की ही ट्रेन येणार की नाही, कारण हे कालचे बोलले ती ट्रेन 7 तास लेट आली, म्हणजे मी जी बुक केलेली ती 9 तास लेट आहेच, आणि ही ट्रेन काल 7 तास लेट झाली. इथे 2 तास दाखवत आहे, बघूया लेट अजून किती करतायत ते. म्हणजे 2.5 तास केले आणि पुढे वाढवत चालले मिनिट्स. कसे डायरेक्ट पकडतात बघा कॅच, खतरनाक आहेत, घाबरत पण नाहीत. अरे तुला नाही दिलं ना, ठीक आहे चल. आईला हे बघ सगळेच आले राव,
सगळं झालं. अरे 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 झुंड के झुंड आ गया. गदग जंक्शनला ती आली आहे आणि ती लेट होत चाललेली आहे. 3 तासवर आली ती हळूहळू. 2 hours 41. देव करून यार येऊ यार, जाम लांब आलो आहे. आणि इथं नाश्ता करूया सकाळी सकाळी मस्तपैकी. मला फक्त ट्रेनचं टेन्शन आहे. आता कोकण गाणे सुटणार आहे एवढं माहिती आहे माझ्या हातातून. फक्त मग तो रूट तरी कवर झाला पाहिजे. मग एवढा लांब येऊन फायदा काय. अजून ही ट्रेन हुबळीला पोचली आहे, मग धारवाड येईल, मग लोंढा जंक्शन येईल. यार काय चाललं यार. एक जाम मोठा लफडा झाला आहे. तो लफडा असा आहे की जी ट्रेन आहे मी जी बुक केलेली अमरावती ती तर लेटच आहे, खूपच लेट आहे 12 तास. आणि ज्या ट्रेनच्या भरोशावर होतो ती ट्रेन हुबळीला पोचली आणि हुबळीलाच थांबली 1 अर्धा तास झाले. आणि इकडचे बोलत आहेत की ती 4-5 तासांनी निघेल, म्हणजे आपल्याला काय आज वॉटरफॉल बघायला भेटणार नाही. माझ्या डोक्यात चालू आहे करू काय. मग मडगावला मी डॉमेटरी बुक करतो. 18047 इज रनिंग लेट बाय 11 hours. ठीक आहे. एवढं तर आमच्या गणपतीत गावी स्पेशल ट्रेन पण लेट नसतात. आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर ही ह्या ट्रेनने जाणार होतो जनरलमधून मी. येस्टरडे टाकूया तर तुम्ही बघू शकता ही ट्रेन 11:40 पासून हुबळीवरच मेल्यानी थांबवली. एवढी चिडचिड होते ना माझी. एवढं तर आमच्या गणपतीत स्पेशल गाड्या पण लेट नसतात रे. कर्नाटकवाल्यांना कोणीच सांगा साऊथ वेस्टर्न रेल्वेला. ठीक आहे. आणि मग माझ्याकडे सेकंड ऑप्शन मी एकच ठेवलं आहे, ते म्हणजे आता हे बघा इकडे जर क्रोम बघितलं तर मी माझा PNR टाकला आणि मी डॉमेटरी बुक करतो IRCTCला. इथे PNR टाकावा लागतो तुमचा. मग मडगावला 10 वाजता मी इन होईल, चेक इन होईल. ती ट्रेन इकडे येईल लेट, इकडे पोचेन 10 वाजेपर्यंत आणि सकाळी 4 वाजेपर्यंत झोपेन मस्तपैकी. जी समोरून येणारी ट्रेन आहे ती अजून लेट झाली. मी तिथे मडगावला रिटायरिंग रूम बुक केलेला IRCTC तुम्हाला जसं दाखवलं. पण आता वाजले आहेत मी किती सकाळी 9 वाजता आलो नाही. आता 4 वाजले तरी काहीच ट्रेनचा आता पत्ता किंवा काहीच अपडेट नाही. प्रॉब्लेम तो नाही. प्रॉब्लेम हा आहे की सकाळी अमरावतीची मी तत्काळमध्ये बुकिंग केलेली ते पैसे वाया गेलेत. कोकण गण्याची आत्ताची होती माझी मडगाववरून ते मुंबईला जाणारे ते पैसे वाया गेलेत. आणि रिटायरिंग ग्रुपचे पैसे वाया गेलेत. म्हणजे एक ट्रेन लेट होते म्हणून एका पॅसेंजरचा किती लॉस होतो बघा. मी एकटाच नाही, तो आतमध्ये एक पोरगा त्याचं पण तसंच आहे सेम. काय बोलायचं, कधी येईल काय कळत नाही. जर जमलं तर मी चालुक्याने रिटर्न जाईल, पण तुम्हाला मी ब्लॉग कंटिन्यू करेल हा, परत येऊन दाखवेन. ठीक आहे धबधबा, कारण काय ऑप्शन नाही. झाले 6, 7, 8 तास झाले स्टेशनवर. आता ट्रेन फायनली निघाली आहे लोंढा जंक्शनवरून. म्हणजेच आम्ही चालुक्य एक्सप्रेसला बसलो. मी टुवर्ड्स मुंबई परत चाललो आहे कारण इकडे ट्रेन नाही. सब पैसा बर्बाद हो गया. पण ठीक आहे, आपण हा व्लॉग कंटिन्यू करू पूर्ण एक्सप्रेसने. आणि पूर्ण एक्सप्रेसने तुम्हाला दाखवेन. पण इंटरेस्टिंग होतं की नाही काय, माझ्याकडे पण काय ऑप्शन नाही. मी थांबून पण काय ऑप्शन नाही. ट्रेन खूप लेट आहे आणि तुम्हाला रात्री काय दाखवणार तिकडनं जाऊन. फायनली मिरज स्टेशन आलेलं आहे. जसं तुम्ही बघू शकता, हे बघा. मी मिरज जंक्शनवर ना ACचं रिझर्वेशन बुक केलं कारण जनरलला थोडी गर्दी होती. मग बोललो ACचं आता ACमध्ये जाऊया. आता विचार करा किती काय काय करतो आहे, कारण सगळं प्लॅन मेसअप झालं फक्त थोडेफार ट्रेनच्या टायमिंग्समुळे. पण ठीक आहे, आता मिरज आता चला ACमधून आपण जाणार आहे टुवर्ड्स कल्याण. तर फायनली आपण आलेलो आहे आणि आपली जी बर्थ आहे ती आहे आय थिंक अपर. आताच खायला घेतलं मी बाहेरून. हे 50 रुपयाला व्हेज बिर्याणी आहे का. क्वांटिटी कमी आहे पण ठीक आहे. चपाती आणि भाजी. खूप भूक लागली आहे, दुपारी पण काही जेवलो नाही. तर चला खाऊया. आणि तर ही स्टोरी कंटिन्यू होते आहे 15 दिवसानंतर. जसं तुम्ही लास्ट टाईम बघितलं, आपण गेलो पण रिटर्न आलो तसं आपल्याला दूधसागर नाही बघायला भेटला. मग आज आम्ही जाणार आहे, आज शनिवार, इथून पुण्याला जाणार आहे. अहमदाबाद चेन्नई आहे ट्रेन. आता इकडनं आम्ही जनरल पकडून जाऊ टुवर्ड्स पुण्याला. आणि पुण्यावरून पूर्ण एक्सप्रेस पकडून तीच कंटिन्युटी लोंढ्यावरून मडगावला जाते. मग आज मग सकाळी आपल्याला दूधसागर बघायला भेटणार आहे. ही मंडळी आपण जमवलेली आहे. सो एक्साइटेड आहात की नाही तुम्ही? हो. किती ह्याच्या आधी पण केवढा मोठा ब्लॉग झाला ह्यांना माहिती नाही. वंदे भारत, सोलापूर वंदे भारत आलेली आहे. मी ह्याच्या आधी ब्लॉग केलेला मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचा. जाऊन बघा. सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आपल्या समोर आहे. भारी आहे बघा इंटेरियर्स आहे ट्रेनचे. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. इकडे बघा आम्ही छत्री ओपन केली आहे, ते पण इकडे स्टेशनच्या वरती पत्रे असताना, कारण पत्र्यांमध्ये होल बघा किती आहेत. नाईस वर्क कल्याण रेल्वे स्टेशन. थँक्यू सो मच. किती वर्ष आली झालं नाही. अरे झालं ना, नवीन आहे आली ही. आता पनवेल गोरखपूरच्या पाठोपाठ आपली येईल. हे बघा गोरखपूरवाले. वडोदराचा WAP 7. WAP 7 वडोदरा
बघूया का BRCचा आहे का बघ ना. चॉलेंज Challenge. बघितलं असशील इंटरनेटवर हं? बघितलं असशील इंटरनेटवर. नाही. तर अशा प्रकारे ह्या माणसाची उदास झाली आहे आणि वडोदराचा वेब 7 नाही लावलाय. हा कुठला आहे? दक्षिण रेल्वे रायापुरम WAP. ठीक आहे चालेल, बोललेलो ना तुला. काय हॉर्न आहे. तर फायनली कल्याण स्टेशनवरून आपण रवाना झालेलो आहे पुण्यासाठी. आणि काकी जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर हा बघा, ह्याला मी समजावून सांगितलं, माझ्या जबाबदारी आणलं आहे की डोअरवर नको बसू, तरी पण तो बसला आहे. तुम्ही बघू शकता. जसं नेक्स्ट ट्रिपला काकी पाठवणार नाही आता. चला आता कल्याणवरून सुटणार आहे आणि लवकरच आता लोणावळा घाट दाखवतो तुम्हाला. TC काका बघ, TC काका आता कर्जत आलं आणि पाठी बँकर्स आता लावणार. ते बँकर पाठी उभे गेलेत आणि इकडे कर्जतला पुढे आता लावतील. कर्जत स्टेशन आलेलं, इकडचा वडापाव खाऊ आपण भेटला तर अशा प्रकारे वडापाव घेतो आम्ही. ठीक आहे. येस. चला काका, थँक्यू. तर मी आता खाल्ला वडापाव, एक नंबर आहे. टेस्ट कर रोहित भाई, कसा आहे? एक नंबर ना टेस्ट. तनिष कसा आहे? एकच नंबर. तुझं तरी सासर आहे, तू येत जात असतोस इकडे. तर जसं बघू शकता आम्ही आता समोसा घेतला आहे आणि चौघांमधले दोघांनाच भूक लागली, मग दोघांना घेतला आम्ही. IRCTC आहे म्हणजे चांगलंच असणार. चला खाऊया. तर फायनली आपण पोचलो आहे खंडाळा घाटात. तर या खंडाळा घाटावर मी ब्लॉग बनवला आहे, तुम्ही जावा बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. मस्त बनवला आहे. काही मला इंटरेस्टिंग असं दिसून नाही राहिलं रे अजून. कुठून दिसणार आहे आपल्याला. रूट भारी आहे रे, इकडून पण चालत यायला पाहिजे. रानपाटसारखं ट्रेन बघ तिकडे, ती बघ तिकडे दिसत नसेल कॅमेऱ्यामध्ये पण होती. हे होती हायब्रिड LHB होती तिला. वाव काय भारी सीन आहे. पण नॉईस ट्रेन आली. समोरून कोणती येते? पोरं बघा आमचे कसे ट्रेन लवर कसे थांबलेले आहेत. फक्त ह्याला बोलतात खरे रेल फॅन्स. किती एक्साइटेड आहे बघा. तर हे बघा केवढा भारी घाट वाटतो. इथे बघू शकता तुम्ही खाली पूर्ण तिथे खोपोली आणि सगळं आहे. हिरवळ, एकदम हिरवळ. लाईट कमी आहे पण ऑसम आहे. फॉग आहे रे म्हणून काय एवढं दिसत नाही क्लिअर. जसं तुम्ही बघू शकता समोर बघा किती छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत. पुणे साईडला जाताना या घाटातून जावा, मस्त आहे. किती वॉटरफॉल्स आहेत बघ ना, एकाच फ्रेममध्ये. डोळ्यांनी ते चित्र, संध्याकाळ झाली म्हणून लाईट नाही म्हणून एवढं दिसत नाही आहे. हे बघा काय ऑसम वाटतंय. जरा ना संध्याकाळी आले म्हणून एवढे सीन क्लिअर दिसत नाहीत, पण डोळ्यांनी बघायला खूप छान वाटते. आभाळ कसे एकदम टेकले आहेत ते ढगाला आणि धबधबे नुसते यार. इथेच दूधसागर बघितलं असं वाटतं मला. मी दरवेळी येतो तर मला घाट वेगवेगळा दिसतो. का तो? कारण तू वेगवेगळ्या साईडने बघत असेल आणि तू तेव्हा वेगवेगळ्या लाईनीला असतील. मग आपला आता कोणती लाईन आहे आता आपली? आपली पहिली लाईन आहे आणि तिकडे दुसरी आणि तिसरी पुढे, दुसरी तिसरी त्या साईडला आहे. कधी कधी दुसरी लाईन आपल्यासोबत असते पण तिसरी लाईन आपल्यासोबत कधी नसते. ज्यांना KP वॉटरफॉल बघायचा असेल तिसऱ्या लाईनीला जा. तिसऱ्या लाईनीला ना तिसऱ्या ट्रेन पण लाईनीला. दिसतात. म्हणजे या घाटामधून 3 लाईनी काढल्या आहेत. कोकण रेल्वेपेक्षा लेजेंड पीपल्स. इथे ट्रेन आता खंडाळ्याला थांबली. घाट संपला आणि लोणावळ्याला बँकर्स काढतील आणि इथे ब्रेक टेस्टिंगसाठी थांबली ट्रेन. ऑफिशियल हॉल्ट नाही आहे. कल्याणवरून डायरेक्ट पुणे, पण ती मध्ये कर्जत टेक्निकल आहे हॉल्ट आहे. आणि हा कोणते ब्रेक टेस्टिंग हॉल्ट आहे. आणि पुढचा लोणावळा आहे तो बँकर्स काढायचा हॉल्ट आहे. काहीच इथे वातावरण खूप गारगार झालंय कारण आपण खंडाळ्याला आहे. तर गाईज तुम्हाला जर दूधसागर वॉटरफॉलला जायचं असेल तर तिथे 2 ऑप्शन आहेत. एक तुम्ही कोकण रूटने जाऊ शकता. इकडे मुंबईपासून जर तुम्ही स्टार्ट केलं तर इथून मत्स्यगंधा पकडली तर सकाळी तुम्हाला मडगाववरून, इकडे मडगावला तुम्ही पोचले नाही बघा हे मडगाव, तर मडगाववरून तुम्ही ट्रेन चेंज करून टुवर्ड्स ह्याला जाऊ शकता लोंढ्या मार्गाला. आणि लोंढ्या मार्गाच्या थ्रू चालुक्य एक्सप्रेस पकडून रात्री तुम्ही पुणे मार्गे मुंबईला येऊ शकता. पण आता आम्ही कोकण मार्गेने चाललो आहे. याचा मार्ग पूर्ण कनेक्टेड आहे. आम्ही आता इकडनं चाललो आहे बघा मुंबईवरून पुण्याला. पुण्यावरून इकडनं जाणार आम्ही सातारा बेळगाव या मार्गाने, मिरज मार्गाने लोंढ्याला जाणार. आणि लोंढ्यांवरून तिकडून आम्हाला जातानाच ती ह्या ट्रेनच्या थ्रू आम्हाला तो धबधबा दिसेल. मग तिकडनं आम्ही मडगावला पोहोचलं तर उद्या कोकणगाणा किंवा नागपूर मडगाव पकडून आम्ही रिटर्न येणार. तर असं हे पूर्ण कनेक्ट आहे. म्हणजे तुम्ही इकडून पण जाऊ शकता, माझं फिरून पण जाऊ शकता. पण फिरून खूप लांब आहे. पूर्ण एक्सप्रेस पकडली तर तुम्हाला सकाळी तो धबधबा बघायला मिळू शकतो. मला तुम्हाला एक सांगायचं आहे, या साऊथ इंडियन गाडीमध्ये जर तुम्हाला कोण भाव देत नसेल तर जोरात ओरडायचा थलपती.
लगेच साऊथ इंडियन लोक तुमचे असं वाटेल ब्लॉग शूट केले असं वाटेल की कॅमेरा तोंडावर फेकून मारतील. गणेश तू बोलतो ना आम्ही लय फिरलो पण आम्हाला कधी केट्या नाही लागल्या. आम्ही पण पेपर दिले, आम्ही कधी चिट्ट्या नाही वापरल्या. हायला डिचकवतो तरी हायला डिचकवतोय. प्रामाणिक म्हणजे तू प्रामाणिकपणे पास झाला पण केट्या लावून घेतल्या आणि हा चिठ्ठा घेऊन पास झाला. मोठेपणा सांगतोय. तर आता आपण फायनली पुण्याला पोहोचलो आहे आणि जनरल टप्पा त्याचा खाली झाला. ही जाईल चेन्नईला. इकडनं दोन लाईन जातात. एक जाते ती सातारा साईडला आणि दुसरी लाईन जाते ती दौंड साईडला. म्हणून ह्या स्टेशनला बोलतात पुणे जंक्शन. थँक्यू. चला आता काहीतरी खाऊया आणि पूर्ण एक्सप्रेसमध्ये चढूया. हेच आपली कोकण कन्या बघा. कोकण कन्या दानापूरला जाणारी मस्ती करतोय. कसली कचाकच पॅक आहे बघा. ठाण्याचा डबा आहे. पॅक बघा कसलं आहे ते. हे बघा ह्या ज्या ट्रेन लावल्या आहेत ना त्याच्यातली ही वास्को गोवा एक्सप्रेस लिहिलेली दिसते तुम्हाला. ही वाली ही बघा ती जाते दूधसागरच्या मार्गाने. पण ही खूप 5 वाजता जाते सकाळी, म्हणजे अर्ली मॉर्निंग जाते मेचेर. मग ती दूधसागर बघायला नाही भेटत. ह्याच्यापैकी पूर्ण अजून लावली नाही, लावतील लवकरच. तर आम्ही बाहेर आलो. ते पुणे स्टेशनच्या बाहेरचं जेवण बाहेर नसतो म्हणून बाहेर आम्ही एकदम बाहेर हॉटेलमध्ये आलो. त्यांनी मिसळ घेतली आणि मी घेतलं आहे वेज थाली, कारण रात्रीचं मला हेच चालतं. ह्यानेच माझं पोट भरतं. वाव आधी यू आर सो स्मार्ट. पुणे ERS एक्सप्रेस लिहिलं आहे, पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस. हीच ट्रेन आहे जी कोकणातून जाते एर्नाकुलमच्या डुवर्ड्स आणि हीच ट्रेन आहे ही पूर्ण एक्सप्रेस बनते शनिवारी आणि ही जाते ह्या मार्गाने पुणे लोंढा जंक्शन या मार्गाने. तेव्हा तिला पूर्ण करतात आणि जेव्हा कोकणा मार्गे टाकतात तेव्हा तिला पुणे ERS एक्सप्रेस. पण आता पण ती पुणे ERS एक्सप्रेस आहे, पूर्ण नाही लावली आहे. पण तिचं ट्रेन नंबर चेक करा, कन्फ्यूज नका होऊ. 11097. हां हाय तो हाय करत होता रे मला. ठीक ना. आपलं कल्याण जंक्शन आता एक्सपांड करतायत. आता जसं मग इथे पुणे अजमी एक्सप्रेस तसं आपलं लागेल कल्याण गोरखपूर एक्सप्रेस, नाही लागणार कल्याण मडगाव एक्सप्रेस. होऊ पण शकता का कल्याण जंक्शन काढतील पण. हे बघ सांगतो तुला, जे कल्याणचे स्टेशन एक्सपेंड करताय ते आमच्या इथून करताय आणि आमच्या इथून तर गोरखपूरवाल्या काय ट्रेन जाऊच नाही शकत. ही पूर्ण एक्सप्रेस लागलेली आहे. तर तुम्ही बघू शकता जेव्हा ही व्हाया मिरज चालवली जाते तेव्हा ही पूर्ण एक्सप्रेस बनते आणि व्हाया पनवेल कोकणातून काढली जाते तेव्हा हिला एर्नाकुलम एक्सप्रेस बनवलं जातं. पण इकडे सेम एर्नाकुलम एक्सप्रेसच लावतात इकडे वरती बॅनर. फक्त नंबर चेक करा. अशा प्रकारे ह्यांनी घेतलेलं आहे फ्राईड राईस खायला. ह्याने काय खाल्लं नव्हतं म्हणून. आणि काय म्हणजे बाहेर मी ते ह्याच्यासाठी फ्राईड राईस नाही खाल्ला कारण पुण्याच्या बाहेरच्या स्टेशनवर एवढं खास बनवत नाही रे. म्हणजे मी खाल्लेलं आहे लास्ट टाईमला. नकली बनवायचं म्हणजे जे ओपनिंगला बाहेर दुकान असतं ना ती वाली. ती कोणतं इथे बघ तिकडे WD शंटिंग. ओके शंटिंग ते बघा तिकडे शंटिंग लोक लावत आहेत. फायनली पुण्यावरून पूर्ण एक्सप्रेस सुटलेली आहे आपली. यस चला बोला गणपती बाप्पा. जीव आहे की नाही तुमच्यामध्ये जीव. परत एकदा गणपती बाप्पा. मी काय असा थोबडा तुझा रंगवेन ना मी. ट्रेन सुटली ते महत्वाचं आहे. ह्याने IRCTCवर वॅकंट बर्थ शोधले आणि स्वतःसाठी साईड लोअर शोधून काढली. स्मार्ट बॉय मीच शिकवलेलं. आणि इथे बघा एक आमची ह्या मिडल लोबर. मी मिडलसाठी मरतोय कारण काय माहिती हा मिडलवाला येईल तेव्हा मी इकडे झोपेन त्याच्यासोबत एक्सचेंज करून आणि हे लोअर. ठीक आहे. आणि अशा प्रकारे सकाळी भेटूया आता आपण. चला आता आम्ही झोपतो रात्री, काहीच दाखवण्यासारखं नाही आणि उद्या सकाळी उठून तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. गुड नाईट बोल ना. गुड नाईट गाईस. गुड मॉर्निंग. आणि आत्ता आल्या जसं मी बाहेर बघू शकता लोंढा जंक्शन इथे आता हे चेंज करणार आहेत. काय बोलत त्याला पार्टी लोको रिव्हर्सल. हां लोको रिव्हर्सल करणार आहेत. आणि इकडून आपण आता जाणार आहे टुवर्ड्स कुठे जाणार आहे डायरेक्शन. यही वो क्षण है और यही वो पल है. नाही काहीतरी चुकीचं बोललो मी. हीच ती जागा आहे जिकडे आपण अर्धा दिवस काढलेला. म्हणजे आपण दूधसागरच्या तोंडावर असून मडगावपर्यंत पोहोचू शकलो नाही कारण ट्रेन नव्हती. इकडनं फक्त जवळ आहे मडगाव पण ट्रेन नाही म्हणून रिटर्न केलो. आणि फायनली इथे लोंढा जंक्शनला आल्याने ही ट्रेनचं लोको रिव्हर्सल होणार आहे. इकडनं आपण ही ट्रेन चेंज करायची गरज नाही. ही आपल्याला आता कॅसल रॉक करून मडगावला घेऊन जायला. आता आपण बघणार आहोत असे ना अनएज्युकेटेड पीपल माझ्यासोबत असतात ना म्हणून खूप राग येतो. मला असं वाटतं एक्सपेक्टेड होतं दूधसागर बोलेल. आता आपण जाणार आहोत दूधसागर. अजून एक ट्रेनच्या बाहेर सोडवणार सीन. हा
पुलिस सुपरस्टार. तर हे मी घेतलंय ना ते 40 रुपयाला एक आहे, बहुत महंगा आहे. आणि आपण मेदूवडा घेतला आम्ही. टेस्ट चांगली त्याची पण खूपच महाग आहे रे. असं वाटतं मॅगडी बिगडी मधून घेतलं, ऑर्डर केलंय. हा आता आपली ट्रेन सुटलेली आहे लोंढा जंक्शनवरून आणि कव बघा ट्रेनने किती भारी मारलेला आहे. आणि त्या साईडची लाईन आहे ना ती बेळगावची लाईन आहे त्या साईडची. आणि ही चालली आहे आता स्ट्रेट आहे ती वास्कोच्या टुवर्ड्स म्हणजे मडगावला. आणि आपण आता बघणार आहोत दूधसागरी. फायनली आम्ही घाट सेक्शन मध्ये पोहोचलेलो आहे. आणि जसं तुम्ही बघू शकता कॅसल रॉकला एकदम थंडावा इकडे. हा भारी स्टेशन आहे. मी इथे ना नोव्हेंबरमधून असंच गेलो ना तर माझ्या डोक्यात होतं घ्यायचं व्लॉग बनवायचा पावसात, कारण खूप मस्त हे रूट आहे, खूप मस्त. या तुम्ही या कमी खूप स्ट्रगल केलं या रूटसाठी. तुम्हाला माहिती आहे यार ब्लॉगमध्ये मी काय काय केलं ते. म्युझिक हे बा असं ना तू शूट कर रे. चल चल 1 2 3. राजे उडू नको टना राजे उडू नको टना. टाण्याचा फुलदाना राजे उडू नको टना राजे उडू नको टना. घाट चालू झालेला आहे. भारी सीन आहे, शूट करायला मिळते. युट्यूबर फेमस. तुम्ही युट्यूबर फेमस होणार, फेमस. पॅसेंजर पण मजा घेत आहेत. हाय घाट बघ कसला सॉलिड आहे, डोळ्यांनी का एक नंबर दिसतोय, एक नंबर. एन्जॉय करायला लागला पोरं. या जरा 1000 रुपये वेस्ट करून या. वरती आहे वरती. ओ घाट बघ. तर सगळ्यांनी बघा कसे आपापले डोअर बुक करून घेतलेले आहेत एन्जॉय करायला. सगळे डोअर बुकड आहेत. एका डोअरवर 4 माणसं आहेत. आणि बघा एवढी ट्रेन स्लो करतात. आम्ही दूधसागरला उतरलो तर उतरू, दूधसागर बंद असतो पण उतरावं लागेल. रानपाट सारखं अचानक भयानक सीन करावं लागेल. नाही रे गप्पो फिअरफुल पीपल. धुकावा अशी पसरलेली वरती. अरे यार हे नसते ना इलेक्ट्रिक पोल तर अजून तो सीन भारी वाटला असता. आता काय करणार, काढू नाही शकत ना शूटसाठी. आता जाऊ देत. काय भारी आहे सीन यार. घाट सेक्शन पूर्ण घाट बघा काय भारी आहे. त्याच्याशिवाय बीप करा नाही ते येतील. ह्या तनिष घ्यायला सर कोण समजवणार. वाव खाली झरणा घाट काय भारी आहे रे. घाट नाही चांगलं येईल बघ. आता कॅमेरा बंदच करून घाट कधी बनवलं माहितीये का? कधी 1904. 1904 ला घाट बनवला. इंग्रजांनी बनवलाय म्हणजे वास्कोचा म्हणजे हा रूटचा. हवा गेली. मरतायत बघा, मरता मेलो. तर मी आता आपत्कालीन विंडोमध्ये आलोय म्हणजे शूट करायला वॉटरफॉल. आणि इथे मध्ये ट्रेन थांबवत आहेत. इंटरेस्टिंग गोष्ट आहे पण उतरू नाही शकत. RPF नाही बोलतो उतरायला. हा डोंगरातून एवढ्या घाटातून कसा रस्ता काढला असेल यार. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे बघा कसा काढला आहे यार. इंटेलिजंट पीपल. ते बघा तिकडे डोअरवर बसलेत किती लोक. सगळे कॅमेरा घेऊन बसले प्रत्येक विंडोवर जस्ट टू शूट दूधसागर. आता ह्या टनल नंतर दूधसागर मे बी येईल का 1000 किलोमीटर. म्हणजे स्टार्टिंगपासून किती किलोमीटर झाले तुम्हाला पण माहिती आहे. तेवढा आपण प्रवास केला फक्त वॉटरफॉलचा एक झलक बघण्यासाठी. मी नोव्हेंबरमध्ये बघितलेली पण मला त्याची पावसाळ्यात झलक बघण्यासाठी मी स्पेशली आलेलो आहे. खूप थकलो आहे पण बघूया. हे बघायचे मध्ये ना असे छोटे वॉटरफॉल पण आहेत. किती सुंदर वाटत आहेत ते पण. आता ह्याच्या पुढे नेक्स्ट दूधसागर. ट्रेनची स्पीड बघा किती स्लो आहे. कोण उतरेल स्पीडमधून. बाप रे
हा बघा धबधबा. आणि तू मला ही जागा सोड. थोडं मागे घे ना कॅमेरा, थोडा मागे घे कॅमेरा. अरे ब्लॉग करतोय मी, तू काय स्टोरीला टाकशील? मी स्टोरी बिरी नाही टाकत. परमनंट तो युट्यूबर राहणार आहे. आला तर फायनली आला आला आला. दूधसागर वॉटरफॉल आलेला आहे. बाप रे, त्याचा इफेक्ट बघ एवढा मोठा आहे. बाप रे, वाव! अरे मोबाईल भिजला सगळा. अरे पाणी बघ, मोबाईल भिजला. यस भिजला. बाप रे, मोबाईल भिजला पूर्ण माझा. एवढा पाण्याचा फोर्स आहे. बाप रे, तो किती विलक्षण वाटतोय. कॅमेरामध्ये एवढा कॅप्चर नाही होऊ शकत रिअलिस्टिक जेवढा तो डोळ्याने विलक्षण वाटतोय. तसं आपण कव मारून आलेलो आहे. काय धबधबा आहे यार. इथे चेन्नई एक्सप्रेसची शूटिंग झालेली. काय सेक्सी वाटतोय. म्हणजे दुसरा कॅमेरा चालू केला कारण माझा पहिला मोबाईल पूर्ण भिजला. तो त्याच्या पाण्याचा एवढा इफेक्ट आहे ना की एवढा लांब पाणी फेकलं जात आहे. कोणी येऊ नका पावसाळ्यात. बाप रे, वाव! कशी ट्रेनने कव मारली बघा. एक नंबर. मोबाईल दोन्ही कॅमेरे भिजले. दोन्ही कॅमेरे अजूनही गेला. वाव, किती विलक्षण वाटतोय बघा. तो डोळ्यांनी खरंच एक्सपिरियन्स करायला पावसाळ्यात. आता तो क्लिअर दिसत नाही लांबून. भिजला रे यारशी. सगळा भिजला मोबाईल पासून. फक एवढा सुंदर धबधबा होता ना की काय सांगू तुम्हाला की लिटरली म्हणजे डोळे बघू. असं रिअलमध्ये बघतो ना यार. मी परत येणार इकडे कुलेमवरून ट्रेक करणार. मी त्याचा रील बनवेन पण ह्याचा मी ब्लॉग बनवणार. ठीक आहे. आणि ह्या सगळ्यांचे मोबाईल भिजले. म्हणजे पाण्याचा फोर्स एवढा की तो लिटरली एवढा बाउन्स होऊन पूर्ण पाणी रिटर्न यायचं. त्याचा मोबाईल भिजला. त्याने अर्धा शूट केला. मी तसा कॅमेरा तसाच ठेवला. त्याच्यामुळे ते शूट झाला. भिजला पण पूर्ण तो. पण दुसरा कॅमेरा चालू केला मग दुसऱ्या ह्याचा. ठीक आहे. तर मग अशीच कुलेम स्टेशन गेलं आणि आता घेतले आहे आम्ही काकडी. कोणते? अच्छा, ओके. आणि काकडी खाऊया. आणि आता मडगाववरून आपण तरी जाऊया. विचार करा ह्या एका ब्लॉकमध्ये किती ट्रेन झाल्या आपल्या. किती ट्रेन. आता ही दुसरी मेल्या. माझी स्टार्टिंगच्या ब्लॉकपासून चौथी की तिसरी ट्रेन आहे. तिसरी की चौथी. आता तुझं कंटिन्युएशन आहे. माझा मूड गेला. आता काय जर्नी दी एंड व्हायला आली आहे. नाही अजून आहे. परत मडगाव टू मुंबई कोकण मार्गाने. आपल्या कोकण रेल्वे जिंदाबाद. हे असे कोकणात राहून बघा कोकण रेल्वेवर न प्रेम करणारे काय बोलतात त्याला दुश्मन झाले. झालं असं की आम्ही दूधसागर वॉटरफॉलवरती उतरणार होतो त्या स्टेशनवरती. ते स्टेशन पण येते दूधसागर. पण ते इश्यू असा झाला की RPF आम्हाला 2 वेळा बोलून गेला की नाही उतरायचं. म्हणून आम्ही नाही उतरलो. कारण तिकडे अलाउड नाही आता पावसाच्या टायमाला. जर तुम्ही ट्रेक करून गेलात कोलीमवरून तिकडनं स्टेशनवरून तर तुम्ही जाऊ शकता. 11 किलोमीटर आहे. मी नेक्स्ट टाइम रील बनवली त्याच्यावरती. पण जाणार दूधसागरला बघायला परत एकदा. कारण खूपच सुंदर दृश्य आहे ते. आपण ह्या ट्रेनला बाय बोलणार आहे. आणि ही ट्रेन आता कोकण रूटने जाणार आहे पुढे मँगलोर करून पुढे ह्याला केरलाला. आणि आता आपण इकडनं पकडायचे दूधसागर. आम्ही मस्तपैकी हे केला काय बोलतो एक्सप्लोर केला. तर काय आता आम्ही डॉमेटरी बुक करतोय. 2 वाजतापासून तर अवेलेबल नाही कारण आम्हाला रेस्टसाठी काहीतरी हवं. वेटिंग रूमवर तेवढ्या वेळ बसून चालणार नाही. IRCTC आम्ही ऑनलाईन नाही केलं तर ऑफलाईन करतो. ती येणार मग टाकलं तर 4 वाजल्यापासून 3 आवर्स केले. 4 वाजल्यापासून अवेलेबल दाखवत होतं. तर बाबा करतो बुक. सकाळचे 124 रुपये पर सीट आहे. म्हणजे परवडतं. म्हणजे फ्रेश बिश व्हायला भेटतं. तेवढा वेळ झोपू. म्हणजे आम्ही 7ची मिल जायगा ना. मग रात्रीची आम्ही हे पकडू नागपूर मडगाव किंवा कोकण कन्या. तर 4 वाजता आमचं चेक इन. आता 3 वाजलेत. जेवायला बसलो आम्ही. व्हेज थाली ऑर्डर केली. इथे चिकन बिर्याणी. हे नॉनव्हेज काय हे फिश थाली. आणि हे सस्ते में मस्ता फ्राईड राईस. ओके. और हम 130 वाले. तुझं 135 व्हेज असून पण तेच 130 वाला वाटतंय. तर आमचं जेवण बिवून झालं आहे. आता मडगाव स्टेशनला आम्ही 4 वाजता आमची हे चेक इन आहे. तर आम्ही आता 3:45 झाले तर बोलूया कोकण कन्याच्या कारशेडमध्ये जाऊन बघूया जरा कोकण कन्या कशी आहे. जी कारशेड पुढे सगळे कोकण कन्या आणि मांडवीचे कोचेस आहेत. चला बघूया. तर हे बघा इकडे कोकण कन्या लावली आणि ते पुढे कारशेड. इकडे पाऊस पडायला लागला म्हणून आम्हाला जावं लागलं. ॲक्च्युली आम्ही छत्री ओपन केली ना तर छत्रीला करंट बसत होता का. मग छत्रीच बंद केली मी. कारण हे बघा इथे वरती वायरी आहेत ना ते ह्याच्या खाली ओपन ना करू. करंट बसतो स्लाइटली. म्हणजे बाबा खत्री डेंजरस आहे. आम्ही बोललो भिजणं परवडलं पाहिजे छत्री ओपन नको. फाटली आमची माहिती आहे. ही बघा आपली मडगाव पनवेल मडगाव स्पेशल गाडी नाही रे. मडगाव पनवेल मडगाव कोणती. अरे मग आता गणपती स्पेशल सोडतील ते.
त्यांच्याकडे नाही रे, मग पाठचा करू एक आहे तो कोकण कन्याचा आहे, असं कसं अटॅच नाही केलेत. तर हे बघा भिजलो लिटरली, कोकण कन्या बघायला गेलो आणि धावत रिटर्न आलो. छत्री पण चालू नाही करत कारण वरून ते करंट बसतो स्लाइटली, त्या स्क्रूला हात लावून तुम्ही करंट येतो त्याच्यातून, डेंजरस आहे बाबा. चलो डॉर्मेटरी 1 मध्ये आम्हाला दिलेले 4 केबिन्स, बघूया कशी असतात ते. आईला थंड आहे, चला बरं वाटलं. आम्हाला डॉर्मेटरी 1 मध्ये हे बघा चांगली सर्व्हिस आहे, प्रत्येकाला सेपरेट रूम आहे, हा त्याचा सेपरेट रूम आहे आणि त्याच्या तिकडे मोहितचा सेपरेट रूम आहे, प्रत्येकाचे सेपरेट रूम आहे. 100 रुपये प्रति तास आणि AC आणि पंखा सगळे छान आहे. बघा तुम्ही रूम बघू शकता. मला दाखवायचं आहे ना, कपडे चेंज कर रहे गाइस. नाही व्लॉगमध्ये कसा जरा दिसलं पाहिजे की. आणि असाच रूम असे 4 रूम आहेत, त्याचे माझे टोटल 4. पण PNR लागतो का त्याला. आणि हे बघा मी मस्तपैकी फ्रेश झालो, आंघोळ केली, आता जरा झोपतो, खूप झोप आली आहे कारण 7ची परत ट्रेन आहे, परत ट्रॅव्हल आहे. किती ट्रेन चेंज झाला नाही या ब्लॉगमध्ये, पहिला ब्लॉग आहे जिथे एवढा मोठा आणि एवढे ट्रेन चेंज झाले. चला झोपतो, बाय. आत्ताच आम्ही चेकआउट केलेलं आहे, पण ही IRCTCची सर्व्हिस आहे ना रिटायरिंग रूमची खूप भारी आहे का, खूप भारी. मी तर मेन स्टेशन काय सगळं स्टेशनवर काढायला पाहिजे, कणकवली, रत्नागिरी ह्या सगळ्या स्टेशनवर, कारण ते झोप जी लागली डीप आणि बॉडी एकदम फ्रेश झाली. एवढा आम्ही जो प्रवास केलेला 12 तासाचा, म्हणजे आम्ही कधीपासून स्टार्ट केलं. इट्स वर्थ इट यार, थँक्यू IRCTC. तर गाईज जसं बघू शकता फुल डीप झोपमध्ये होतो. ही रिटायरिंग रूमची सर्व्हिस खूप भारी आहे यार, खूप भारी आहे. IRCTC थँक्यू सो मच यार, थँक्यू सो मच. म्हणजे जो रेस्ट भेटला ना पूर्ण बॉडीला, आम्ही जेवढं ट्रॅव्हल केलं, इट्स वर्थ इट. तर फायनली ही आपली आहे 3री ट्रेन कालपासूनची, मत्स्यगंधा, ज्याने आपण मुंबईला जाणार आहे टुवर्ड्स. हिचं रिझर्वेशन नाही, जनरलमध्ये बसणार आहे आज आपण. फुल आहे जनरल, हे काय फुल आहे जनरल, हमका मालूम आहे रे. तर आपलं मडगाव स्टेशन गेलेलं आहे फायनली. आता आपण कोकण रूटने जाणार आहे टुवर्ड्स मुंबईला, मत्स्यगंधा पकडून. आपण आलेलो मिरज लोंढ्या त्या रूटने वाया मिरज. इकडनं नाही दिसणार आपल्याला दूधसागर, आता इथे रानपाटणं दिसणार रात्रीचा. हे बघा शताब्दी लावली आहे, हिला आता काढतील उद्या दुपारी 12 वाजता. आता रात्रीचं फायनल जेवण चिकन बिर्याणी त्याने घेतली, आपण व्हेज बिर्याणी लाईटच खातो मी जास्त. आणि हे पण घेतलं, काय घेतलं रे तू? तू पण व्हेज घेतली, चांगली टेस्ट. बघू शकता आताच रत्नागिरी गेलं आहे, रत्नागिरीला थोडी गर्दी झाली पण ठीक आहे. हे दोघं कुठे गेले काय माहिती, इकडचे फंटर खालीच राहिले की काय, येतील. तर आताच पनवेल येऊन गेला आम्ही, मस्त झोपलेलो रात्रभर. आता सीट जरा खाली झाल्यात आणि इथे वरती बघाल ना, हे लोक काय माहिती मडगावपासून झोपलेत, ते उठलेच नाही ना जेवायला ना काय, वॉशरूमसाठी काहीच नाही. कोणती झोपेची गोळी घेतली काय माहिती, म्हणजे असे जराशी जाग पण नाही, असे ढगातच येत नाही माहिती, कुठून चालले ते पण नाही माहिती आम्हाला. म्हणजे उठलेच नाही, आम्ही झोपून उठलो पनवेलला, हे अजून झोपलेलेच आहे. म्हणजे LTT येत नाही तोपर्यंत ते उठणारच नाही वाटतं. लेजेंड पीपल फ्रॉम लेजेंड प्लेसेस. आणि हे बघा सकाळी सकाळी आरती लावली आहे, ऐकली असेल तुम्ही. फायनली आपण उतरलो आहे मत्स्यगंध्यामधून आणि इकडची 649ची कर्जत अशा प्रकारे आलेली आहे. कर्जत येते ना. तरच गाईज आत्ताच माझं एडिट संपलं आहे. सो मी तुम्हाला एक रिकमेंड करेन की मी एक इंस्टावरती पेज ओपन केलं आहे. या पेजवरती मी तुमच्या लाईफ इम्प्रूव्ह होणे करण्यासाठी काय ना काय कन्सिस्टंटली टाकत असतो, त्याच्याबद्दल कंटेंट टाकत असतो. आणि ते कंटेंट जर तुम्ही कन्सिस्टंटली कन्झ्युम केलं तर तुमच्या रिॲलिटीच्या टुवर्ड्स बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह पूर्ण चेंज होईल, तुमच्यातलं नॉलेज वाढेल, विजडम वाढेल. हेच मला हवं आहे त्या पेजच्या थ्रू. त्या पेजमध्ये काही मी काय पर्सनल गोष्टी माझ्या टाकणार नाही. विशाल सोलकर माझं ते हे नाही, पर्सनल पेजचं नाही बोलत आहे, ॲब्सोल्यूट पर्स्पेक्टिव्ह म्हणून ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, जावा त्या पेजला फॉलो करा. आणि मी ते हिंदीमध्ये करतोय कारण मला ते कॉन्टेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं वाटतं, कारण प्रत्येकाला ग्रो करणं हे माझं काम आहे किंवा मला आवडतं. सो येस, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जावा, बघा. ॲब्सोल्यूट पर्स्पेक्टिव्ह नाव आहे त्या पेजच्या. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्लॉग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर, बाय बाय.